नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 12 मे 2025. मी म्हटलं होतं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला पाऊस सुरू होईल. तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडे पाऊस सुरू झाला आणि रात्रीच्याला तर खूप पडणार आहे. आणि मी जात आहे आता केदारनाथला. आता इथून फक्त 70 किलोमीटर केदारनाथ राहिले आणि या ठिकाणाहून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे, हळद देखील चालू आहे. म्हणून त्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे हे 4-5 दिवस नाही पाऊस पडणार, तर 25 मे पर्यंत वडे नाले एक होतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची. कारण की राज्यात ही खूप अवकाळी पाऊस असणार आहे. ऊसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी, ज्यांना पाणी कमी पडते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आणि जे मुके जनावर आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी. कारण की हा पाऊस मध्ये खूप चांगला पडणार आहे. बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, त्याच्यानंतर संभाजीनगर या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे. म्हणजे अकोला, अमरावती, वर्धा या भागापर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे की तुम्ही काय करायचं की आपण आपला कांदा जसं वेळ भेटेल तसं काढून घ्या. कारण की राज्यात हा पाऊस जवळपास सांगायचं झालं तर 25 मे